दररोज आपण एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचा अनालिसिस घेत असतो. आजचा आपला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय या बाबतीत. आता प्रश्न काय विचारलाय सुरुवातीला समजून घेऊ आणि त्याबद्दल मी तुम्हाला आणखी डिटेल माहिती सांगते. बघा प्रश्न काय, आंतरराष्ट्रीय न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असा प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये 1, 2, 3, 4 असे ऑप्शन दिलेले आहेत. आता 1 मध्ये काय सांगितलंय, हे न्यायालय कायमस्वरूपी जिनिव्हा येथे कार्यरत आहे. 2 मध्ये सांगितलंय त्यांच्या पुढे आलेले सर्व प्रश्न उपस्थित न्यायाधीशांच्या बहुमताने सोडवले जातात. 3 मध्ये सांगितलंय न्यायाधीशांची निवड ही 6 वर्षाच्या कालावधीसाठी होते आणि 4 मध्ये सांगितलंय निवृत्त न्यायाधीश पुनर्नियुक्तीस पात्र नसतात. आता या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यांच्या पुढे आलेले सर्व प्रश्न उपस्थित न्यायाधीशांच्या बहुमताने सोडवले जातात. बाकीचे ऑप्शन का चुकीचे आहे? कारण पहिल्या ऑप्शन मध्ये काय सांगितलंय, न्यायालय कायमस्वरूपी जिनिव्हा येथे कार्यरत आहे. मात्र हे चुकीचं आहे, कारण याचे मुख्यालय द हेग नेदरलँड या ठिकाणी आहे. पीस पॅलेस आपण असं म्हणतो त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आता तिसरं विधान काय सांगते, न्यायाधीशांची निवड ही 6 वर्षाच्या कालावधीसाठी होती. मात्र चुकीचं आहे, कारण 9 वर्षाच्या कालावधीसाठी होत असते. एकूण न्यायाधीश असतात 15, कार्यकाळ असतो 9 वर्ष आणि निवड प्रक्रिया असते संयुक्त राष्ट्रांची आमसभा म्हणजे जनरल असेंब्ली आहे आणि सुरक्षा परिषद आहे सिक्युरिटी काउन्सिल यांच्याद्वारे स्वतंत्रपणे निवड केली जात असते. आणि दर 3 वर्षांनी म्हणजे 1/3 म्हणजेच जवळजवळ 5 न्यायाधीश निवृत्त होतात दर 3 वर्षांनी आणि निवडले सुद्धा जातात. सगळ्यात महत्वाचा नियम असा की एकाच देशाचे 2 न्यायाधीश कधीच असू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे काय सांगितलं, ऑप्शन 4 मध्ये निवृत्त न्यायाधीश पुनर्नियुक्तीस किंवा पुनर्निवडणुकीस पात्र नसतात. मात्र हे चुकीचं आहे, पात्र असतात पाहिजे होतं, म्हणून हे चुकीचं आहे. या न्यायालयामध्ये कुठले खटले जातात? आता आपण बघतो आपली न्यायव्यवस्था कशी आहे की आपण गाव पातळीवर ग्राम न्यायालय असेल, त्याच्यानंतर मग पुढे जिल्हा न्यायालय, सत्र न्यायालय, त्याच्यानंतर आपण पुढे जातो उच्च न्यायालय आहे, त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय, अशा प्रकारे आपली रचना आहे. मात्र आता 2 देशात संबंधित वाद असतील ते वाद कुठे सोडवले जातील, तर या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये सोडवले जातात. याची स्थापना येते 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सनदेद्वारे झालेली. एप्रिल 1946 पासून कार्यकाळात सुरुवात झालेली आहे. त्यात महत्वाची गोष्ट की केवळ 2 किंवा अधिक राष्ट्रांमधील कायदेशीर वाद सोडवणे याचा उद्देश आहे. व्यक्ती किंवा खाजगी संस्थांचे दावे येथे चालत नाहीत. या पद्धतीने आपण याबद्दल माहिती घेतली. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की भारतीय राज्यघटनेनुसार आपल्याला मूलभूत हक्कांची अंमलबजावणी न झाल्यास तुम्ही डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकता. आता कोणत्या कलमा अंतर्गत हा अधिकार तुम्हाला मिळालेला आहे, तुम्हाला सर्वांना मिळालेला आहे, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सोबतच संयुक्त राष्ट्राचा उल्लेख इथे झालेला आहे, तर संयुक्त राष्ट्राची स्थापना कधी झाली आहे हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. धन्यवाद.